नमस्कार, मी कविता. सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हेवी साईजचे ब्लाऊज, म्हणजेच मी स्टिच केलेले हेवी साईजचे ब्लाऊज. याचं मी फिटिंग आणि फिनिशिंग हे दोन्ही तुम्हाला दाखवणार आहे. मी कशा पद्धतीने शिवलेले आहे आणि विशेष म्हणजे फिटिंग आणि फिनिशिंग पाहून तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की कशा पद्धतीने आपण फिटिंग करायचे किंवा फिनिशिंग कशा पद्धतीने द्यायचे हे तुम्हाला लक्षात येईल. आणि ते लक्षात घेण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ संपूर्णपणे पाहावा लागेल. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि फिनिशिंग फिटिंग व्यवस्थित असं तुम्हाला सुद्धा नक्कीच माझ्यासारखं करता येईल. आणि कसं आहे, हेवी साईजचे ब्लाऊज एकाच कस्टमरचे 6 ब्लाऊज आहेत. एकाच कस्टमरचे 6 ब्लाऊज 2 पीस कटोरीचे आहे. दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज 4 टक्सचे काही आहेत, ते सुद्धा हेवी साईजच आहे. तर हेवी साईज असून सुद्धा किती छान प्रकारे मी फिटिंग आणि फिनिशिंग केलेलं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. म्हणण्यापेक्षा चला आपण सविस्तर असे ब्लाऊज पाहून घेऊया. ओके. तर हे पहा, हे आहेत 3 हेवी साईजचे ब्लाऊज. तर एक एक करून आपण हे पाहणार आहोत हे कशा प्रकारे शिवलेले आहेत, किती साईजचे आहेत आणि फिनिशिंग वगैरे हे सगळं मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे. तर पहा, हे आपलं रेग्युलरचं कस्टमर आहे, नेहमीच खूप ब्लाऊज शिवतात या. तर ह्याचं 2 पीस कटोरी मी शिवलेलं आहे या ब्लाऊजचं. अप्पर चेस्ट याचं आहे 41 म्हणजे 41 साईजचं आणि फुल चेस्ट आहे 44 म्हणजे 44 साईजचं. तर आणि 2 पीस कटोरी याला मी दिलेला आहे. पहा किती सुंदर असा पफ तुम्हाला इथे दिसत असेल. आणि स्लीव्ज याचे एल्बो स्लीव्ज आहेत. एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज आहेत. हाताला असं डिझाईन आहे पहिलेच. आणि सिंपल आहे ब्लाऊज, सिंपल आणि सोबर. तर तुम्हाला ते एक एक करून मी दाखवते. पुढचा गळा गोल आहे, सिंपल गोल असा. अशा पद्धतीने पुढचा गळा सुद्धा तुम्ही पाहू शकता किती राऊंड मध्ये असा आलेला आहे, गोल एकदम प्रॉपर गोल असा. आणि याला पाइपिंग केलेली आहे. पाइपिंग पण पहा किती सुंदर अशी एकसारखी धाग्याच्या पाइपिंग सारखी अशी छान अशी पाइपिंग आलेली आहे. तर ही झाली पुढची बाजू. तर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता, हे पहा मागचा पुढचा भाग एकदम सारखा एकदम सेंटर आलेला आहे. हे पहा अशा प्रकारे मागचा पुढचा भाग एकदम छान असा आलेला आहे. आता पाठीचा भाग पाहूया आपण. सिंपल ब्लाऊज आहे गोल गळ्याचं. पाठीचा सुद्धा गळा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे. पाइपिंग एकसारखी पाइपिंग अशी आलेली आहे. आणि ह्याचा गळा आहे 10.5 इंचाचा आणि उंची 14.5 इंचाची. कमरेचं माप एकदम एकसारखं असं आलेलं आहे. ओके. तर फिटिंगची रेषा पहा एकदम सरळ अशी आलेली आहे. इथले मुंड्यातले जॉईंट पहा कुठेही वर खाली झालेले तुम्हाला दिसणार नाही. एकदम सरळ असं फिटिंग आलेलं आहे. जॉईंट सुद्धा कुठे खालीवर झालेले नाही. एल्बो स्लीव्ज आहे. सुंदर असा ब्लाऊज तयार आहे. त्याचं फिनिशिंग तुम्हाला दाखवते. फिटिंगची बाजू आतल्या साईडनं हे पहा, इथे मी 3 शिलाई टाकून घेतलेल्या आहेत फिटिंगसाठी. 1.25 इंचाचं शिलाई मार्जिन मी ठेवत असते. आतली बाजू.
हे सुद्धा पहा, कटोरीचं सुद्धा एकसारखं असं जोडलेलं आहे. एकसारखं असं आपलं शिलाई मार्जिन आपलं अर्धा इंचाचं म्हणजे 3 सुताचं शिलाई मार्जिन इथे सुद्धा एकसारखं असं ठेवलेलं आहे. टक्स वगैरे किती छान असं शिवलेलं आहे. इथे सुद्धा पहा क्रॉस पट्टी, ही जी योक पट्टी असते ही सुद्धा मी इथे कव्हर केलेली आहे, म्हणजे कुठेही बाहेर असं धागेदोरे दिसू नये असं छान पद्धतीने फिनिशिंग याचं मी केलं आहे. इथे पाठीवर सुद्धा छान अशी कमरपट्टी लावलेली आहे. ओके, याच कस्टमरचा अजून एक ब्लाउज, हा कॉटनचा आहे वेगळ्या पद्धती. ह्याला पाठीवर अशी बॉर्डर आहे. इथे सुद्धा जरी बॉर्डर असली तरी सुद्धा मी इथे कमरपट्टी लावलेली आहे का. याला सुद्धा याची सुद्धा पाइपिंग तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सोबर आलेली आहे पाइपिंग. याचे सुद्धा एल्बो स्लीव्ज आहेत. पुढचा भाग आता हा कॉटनचा असल्यामुळे थोडासा चुरगळला गेलेला आहे, माझ्याकडून प्रेस केला आहे पण थोडासा चुरगळलेला आहे. याचा सुद्धा पप तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे. 44 छातीचा ब्लाउज आहे. 41 अप्पर चेस्ट आणि 44 छाती फुल चेस्ट, म्हणजे 3 इंचाचा फरक आहे. पण एवढं सुंदर असं फिटिंगला बसलेलं आहे ब्लाउज त्या ताईंना, खूपच सुंदर असं. योकपट्टी आणि 6 हुक इथे मी लावून घेतलेले आहेत. ऍक्च्युली 7 हुक लागायला पाहिजे होते, 6 लागले गेलेत माझ्याकडनं. हे का 6. अशा पद्धतीने हा सुद्धा एक ब्लाउज त्याच कस्टमरचा आहे. आणि हा काठाच्या साडीवरचा आहे. ह्याला सुद्धा प्रेस केलेला पण थोडासा परत तो चुरगळून गेलेला आहे. याचा सुद्धा कटोरीचा पफ्फा किती छान असा आलेला आहे. क्रॉस पट्टी सुद्धा किती फिनिशिंग सकट व्यवस्थित अशी जोडून घेतलेली आहे कवर शिलाई सकट. हे पहा, ह्याला ओव्हरलॉक करायचं बाकी आहे. किती छान अशी जोडली गेलेली आहे. इथे सुद्धा पहा शिलाई मार्जिन एकदम एकसारखं असं ठेवलेलं आहे. दोन्ही बाजू पाहू शकता शिलाई मार्जिन वगैरे फिनिशिंग, अगदी फिटिंगची रेषा किंवा या फिटिंग सारख्या अंतरावरती हे फिटिंग केलेलं असं शिलाई देऊन घेतलेल्या 1.25 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवते मी. याचे सुद्धा एल्बो स्लीव्ज आहेत, काठाचं ब्लाउज आहे. आणि ह्याचा पाठीचा भाग, याचा सुद्धा सिंपलच गोल गळा आहे. ह्याची सुद्धा पाइपिंग तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आलेली आहे. राऊंड पण पहा, 10.5 इंचाचा गळा आहे. ओके, तर हे होते एकाच कस्टमरचे 3 ब्लाउज. आता 8 दिवसापूर्वी मी याच्या आधी मी 4 ब्लाउज शिवून घेतलेले आपल्याकडनं. आणि आता हे पहा, आता हे दुसऱ्या कस्टमरचे आहेत, पण हे सुद्धा हेवी साईजचेच आहेत. हे पहा, हे 2 जे आहेत ते एका कस्टमरचे आहेत आणि हे जे 2 आहेत हे एका कस्टमरचे आहेत. तर हे जे आहेत हे 4 टक्स वाले आहेत. हे 2 जे आहेत ना 4 टक्सचे आहेत. त्यातल्या त्यात हा एक आहे तो कॉटनचा. हे पहा, या पद्धतीने साडी अशी, हा 4 टक्स आहे. याला मी प्रेस सुद्धा नाही केलेला अजून. पप पाहू शकता इथे तुम्ही 4 टक्सचा किती छान असा पप आलेला आहे. हे पहा, तर हे सुद्धा 36 अप्पर चेस्ट 36 आहे आणि फुल चेस्ट 38 आहे आणि ह्याची उंची 14.5 आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ह्याचा सुद्धा पुढचा गोल गळा किती छान पद्धतीचा असा गोल गळा आलेला आहे. तर हा ब्लाउज घातल्यानंतर सुद्धा याचा गळा असाच प्रॉपर गोलाकार शेप मध्ये राहतो. असा व्ही शेप होत नाही किंवा असा वेगळ्या आकारामध्ये होत नाही. घातल्यानंतर पूर्ण असा राऊंड मध्ये, हे पहा, असा घातल्यानंतर ब्लाउज हा स्प्रेड होणार
हा सगळा छान असा गोल पद्धतीत ह्याच पद्धतीत आहे असा राहणार. तर तुम्ही इथे पाहू शकता पहा, योगपट्ट्या दोन्ही पहा इथे एकदम सरळ याच्यामध्ये एका लाईन मध्ये आलेले आहे. हे टक्स सुद्धा पहा दोन्ही समोरचे एका लाईन मध्ये आलेले आहेत. आणि इकड ह्या साईडचा पण टक्स पहा या पद्धतीने असा घेतलेला आहे. हा तिरका टक्स असा घेतला की खूप छान असं फिटिंग बसतं ब्लाऊजचं. तर ह्याचं सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे, हे पहा कमरेचा हा याचा सुद्धा मागचा पुढचा भाग हा सेम असा आलेला आहे. आणि ह्याचे सुद्धा एल्बो स्लीव्ज आहेत या पद्धतीने. हा सुद्धा काठाचा ब्लाऊज आहे आणि कॉटनची साडी आहे. ह्याची पाठीची बाजू पाहू शकता. याचा सुद्धा पाठचा गळा 9 इंचाचा आहे. इथे सुद्धा याला मी हात शिलाईची पट्टी लावलेली आहे. कमरेला कमरपट्टी ही लावूनच घ्यायची आहे. कमरपट्टी लावल्याने काय होतं, खूप छान असा ब्लाऊज बसतो पाठीवरती. हे धागे वगैरे राहिलेले असे तोडून काढायचे किंवा कट करून काढायचे. 14.5 इंचाची उंची आहे या ब्लाऊजची. हे का गोल गळा, हा सुद्धा गोल गळा आहे असा पूर्ण राऊंड मध्ये प्रॉपर मध्ये बसणार आहे राऊंड मध्ये. तर ह्याचं सुद्धा फिनिशिंग मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा, ही आहे आतली बाजू, फिटिंगची रेषा पहा किंवा शिलाई मार्जिन पहा. याला 2-2 इंचाचं शिलाई मार्जिन मी ठेवलं होतं, कारण कस्टमरची डिमांड तशी होती की शिलाई मार्जिन आतमध्ये जास्त ठेवा. तर जास्त 2 इंचाचं वगैरे जास्त शिलाई मार्जिन ठेवायचं नसतं, पण काय करायचं, कस्टमरची डिमांड अशी तर ठेवावं लागतं. त्यासाठी मी हे 2 इंचाचं शिलाई मार्जिन इथे मी ठेवलेलं आहे. त्याला सुद्धा मी 3-3 शिलाई अशा फिटिंगच्या देऊन घेतलेल्या आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे सुद्धा किती सरळ मध्ये अशा शिलाया ह्या आलेल्या आहेत. आता मुंड्याचे जॉईंट पहा, आतल्या साईडने सुद्धा तुम्ही पहा छान असं आतल्या बाजून सुद्धा हे जॉईंट एकदम समोरासमोर आलेलं आहे. तर बाहेरची बाजू तुम्हाला दाखवते पहा, तिथे सुद्धा खालीवर झालेले नाहीत आपले जॉईंट मुंड्याचे. एल्बो स्लीव्ह. आणि ह्या बाजूने पहा इथे सुद्धा हे पहा, हे दोन्ही शिलाई आपले एकदम समोरासमोर आलेले आहेत. टक्स पहा कशा पद्धतीने घेतलेले आहेत मी. हा साईडचा टक्स, हा समोरचा टक्स आणि हा कमरेच्या बाजूचा टक्स. तर किती छान असा हा 4 टक्सचा ब्लाऊज झालेला आहे. हे सुद्धा कस्टमर आपलं रेग्युलरच आहे, नेहमी यांचे सुद्धा खूप ब्लाऊज असतात आपल्याकडे. तर आता गणपतीत सुद्धा यांचे खूप ब्लाऊज शिवायला होते, गणपतीत मला शूट करता नाही आलं. सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे आपला 4 टक्सचा. ओके, तर यात कस्टमरचा हा एक ब्लाऊज पहा, हा सुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे. हे पहा, याच कस्टमरचं ब्लाऊज. याला प्रेस करायचं राहिलेलं आहे, प्रेस केलेलं नाही मी अजून, पण म्हटलं चला व्हिडिओ करून घेऊया, कारण हे कधी पण घ्यायला येणार म्हणजे असं, तर घ्यायला आले तर मला तुम्हाला दाखवता येणार नाही, म्हणून मग व्हिडिओ करून घेतला मी. याला प्रेस केलेलं नाही. तर पहा इथे पहा, योगपट्टी वगैरे किती छान असं व्यवस्थित. ह्याचं सुद्धा पहा कमर एकसारखं एकदम आलेलं आहे, मागचा पुढचा भाग कुठेही कमी जास्त झालेला नाही, एकसारखं असं फिनिशिंग पहा ब्लाऊजचं. हातात घेतल्याबरोबर आपल्याला कळलं पाहिजे की ब्लाऊज किती व्यवस्थित असा फिनिशिंग सकट शिवलेला आहे. इथे सुद्धा आता याला हाताला काट वगैरे किंवा किनार नाहीये, काठाचा ब्लाऊज नाहीये, तर इथे सुद्धा मी हाताला याला हात शिलाईची पट्टी करून घेतली आहे दंड घेराला. तर ही झाली आपली पुढची बाजू. ओके, आता पाठीची बाजू पहा. गळा 9 इंचाचा, उंची 14.5 इंच. तुम्हाला या आधी मी सांगितलेलं आहे, तरी सुद्धा परत एकदा सांगते. हे पहा, इथे सुद्धा पाठीला हात शिलाईची पट्टी इथे करून घेतली आहे, पाठीवरती कमरपट्टी. ओके, हे पहा परत एकदा पहा, एक सारखे दोन्ही भाग, मागचा पुढचा भाग एकदम छान असा व्यवस्थित आलेला आहे. ह्याचे सुद्धा टक्स पहा इथे एकदम समोरासमोर आलेले आहे सेम. योगपट्टी सुद्धा किती प्रॉपर मध्ये एकसारखी फिनिशिंग सकट लागलेली आहे. आता आतली बाजू पाहूया आपण. ह्याची सुद्धा हे पहा
मुंड्याचे जॉईंट पहा एकसारखे एकदम समोरासमोर आलेले आहेत दोन्ही बाजूंचे. ही दुसऱ्या बाजूचा हो की नाही, किती छान असा प्रॉपर शिवला गेलेला आहे. आता आतल्या बाजूचं फिटिंग ह्याचं सुद्धा दाखवते मी. अस्तर थोडंसं याला मला वेगळं मिळालं, म्हणजे असं बॉर्डरच्या ह्याच्यावरती मॅचिंग असं मिळालेलं होतं, प्रॉपर निळ्या कलर मध्ये नाही मिळालं. तर ह्याचे सुद्धा फिटिंग पहा. इथे सुद्धा तेवढंच 2 इंचाचं शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे. शिलाईच्या रेषा आपल्या म्हणजे 3-3 शिलाई इथे सुद्धा मी देऊन घेतलेल्या आहे. म्हणजे फिटिंगच्या 3 आणि इकडे एक अशा 4-4 शिलाई देऊन घेते मी. अशा प्रकारे मी ब्लाऊज फिनिशिंग सहित व्यवस्थित असा आपण तयार करायचा, म्हणजे मी तरी करते अशा पद्धतीत मी शिलाई करते. आणि ह्यांची शिलाई मी 350 रुपये, प्रत्येकी 350 रुपये मी याची शिलाई घेतलेली आहे. ह्याचे सुद्धा 6 हुक, 1 2 3 4 5 आणि 6. आता ह्याला पहा आईपट्टी त्याच कपड्याची लावलेली आहे मी, कारण हे अस्तर थोडंसं मला अनमॅचिंग भेटलं, त्याच्यामुळं मी ही आईची पट्टी या ब्लाऊज पीसच्या कापडाचीच लावली. नाही तर इतर वेळेस मी अस्तरच्या कपड्याची तिथे आईपट्टी लावून देत असते आणि अस्तरच्याच कपड्याची लावायची, म्हणजे ती व्यवस्थित अशी राहते. हे पहा इथे प्रेस बटन सुद्धा पहा किती व्यवस्थित असं लावलं गेलेलं आहे. आणि हे मुंड्याचं पहा, मुंडा सुद्धा किती छान असा जोडलेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता. हा मुंड्यातला टक्स. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा शिवता आलं पाहिजे असे ब्लाऊज फिनिशिंग सहित, एकदम कट टू कट असं शिलाई मार्जिन एकदम एक सारखं असलं पाहिजे. हे पहा आता पायपिंग सुद्धा पहा, आतल्या बाजूने पहा. हे पहा किती छान अशी पायपिंग आतल्या बाजूने सुद्धा, कुठेही तुमचं कापड माझं बाहेर निघलेलं नाही पहा इकडे असं. ओके, आता पहा, आता हे जे 2 ब्लाऊज आहेत हे एका कस्टमरचे आहेत. हे 38 साईजचे आहेत. हे सुद्धा अप्पर चेस्ट 36 आणि फुल चेस्ट 38, हे सुद्धा. तर हे वेगळ्या कस्टमरचं आहे. ह्याची सुद्धा उंची 14.5ची आहे आणि हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, बिना अस्तरवाला. ह्याला सुद्धा प्रेस केलेलं, पण थोडंसं चुरगळलं गेलं माझ्याकडनं, एकावर एक ब्लाऊज ठेवले तेव्हा. ह्याचं सुद्धा पहा सिंगल कटोरीचं ब्लाऊज आहे. गळा पहा पुढचा किती छान असा राऊंड मध्ये आलेला आहे. ओके, सिंगल कटोरीचे ब्लाऊज. ह्याला सुद्धा मी 6 हुक लावलेले आहेत आणि हात याचे 7.5 इंचाचे हात आहेत, म्हणजे एकदम शॉर्ट पण नाही, एकदम एल्बो स्लीव्ज बी नाही. याचा गळा पाठीचा छोटा आहे, 6.5 इंचाचा गळा आहे पाठीचा, सॉरी 7 इंचाचा गळा आहे पाठीमागचा. उंची 14.5 इंचाची. याचा सुद्धा पाठीचा गळा पहा एकदम गोल असा छान आलेला आहे. याचा सुद्धा इथे पाहू शकता तुम्ही सिंगल कटोरी आहे बघा, एकदम एकसारखा असा आलेला आहे. आता याला योगपट्टी लावायला इथे पहा, याला सुद्धा कमरपट्टी इथे मी लावून घेतलेली हात शिलाई करून. आता इथे पहा योगपट्टी मी वेगळ्या कलरची लावली आहे, कारण काय तर मला हे कापड कमी पडलं ब्लाऊज पीस, कारण बिना अस्तरचा ब्लाऊज पीस आहे हा. हे पहा साधे ब्लाऊज पीस, त्याच्यामध्ये कपडा कमी होता, त्याच्यामुळे मी इथे योगपट्टी आतल्या बाजूने दुसरी लावलेली आहे. याचं सुद्धा तुम्ही फिनिशिंग पाहू शकता. हे पहा ह्याला सुद्धा मी 3-3 शिलाई टाकून घेतलेल्या आहे फिटिंगच्या. अशा प्रकारे. आता पहा ह्याचा आता हा आकार गोलवा आकार, इथे थोडा गोलवा आकार का झालाय पहा, इथे असा बाईच्या इथं आत गेलेला आहे. तर याचा मुंडा घेर जास्त आहे आणि पुढे दंडाकडे दंड घेर छोटा आहे, त्यामुळे हा असा आकार इथं आपल्याला द्यावा लागला बाईसाठी. आणि चेस्टचं पण माप जास्त आहे, जास्त म्हणजे पुढचा गळा छोटा असल्यामुळे आपल्याला जे लुजिंग द्यावं लागतं त्याच्याने इथे हे वाढले जातं. आणि दंड घेर छोटा आहे
त्याच्यामुळे हा भाग आपल्याला इथे असा गोलवा आकार थोडासा द्यावा लागला. तर याच कस्टमरचा अजून एक ब्लाऊज आहे, हा कॉटनचा आहे, हा अस्तरवाला. हे पहा, हा एक कॉटनचा अस्तरवाला ब्लाऊज. हे पहा, याच कस्टमरचा. अप्पर चेस्ट 36, फुल चेस्ट 38, सिंगल कटोरी. हे पहा, अस्तरचा ब्लाऊज किती छान असा, कटोरी किती मस्त असा उभा राहिलेला आहे बघा कटोरीला. इथं कमरेत ह्याचं सुद्धा पहा. हे पहा, एकदम एकसारखा असं मागचा पुढचा भाग कमी नाही आणि जास्त नाही. हे पहा, कट टू कट असा एकसारखा आलेला आहे. तर ह्याला सुद्धा मी कमरपट्टी लावून घेतलेली आहे इथे पाठीवरती. हे पहा, दिसतंय का? हात शिलाई सुद्धा किती छान अशी एकदम नाजूक अशी केलेली आहे, तुम्हाला दिसणार सुद्धा नाही धागा कुठे वर. याचा सुद्धा गळा पायपिंग पहा याची किती सुंदर आलेली आहे कॉटनच्या कापडाची. हे पहा, गळा पहा एकदम गोल असा प्रॉपर गोल मध्ये आलेला आहे. आता पाठीचा भाग पहा. हे पहा, पाठचा गळा छोटा आहे, उंची 14.5 आहे आणि स्लीव्स एवढे. याला इथे सुद्धा मी, हे पहा, इथे सुद्धा हात शिलाईची पट्टी करून घेतलेली आहे. अस्तरचं कापड थोडंसं कमी पडलं म्हणून जो ब्लाऊज पीसचा कॉटनचा कापड आहे त्याची, हे पहा, दंड घेराला ही कापडाची हात शिलाईची पट्टी इथे मी लावून दिलेली आहे. पण लावायची म्हणजे ब्लाऊज कसा खूप छान असा दिसतो फिनिशिंगला सुद्धा, आणि फिटिंगला पण छान बसतं इथे दंडामध्ये. डायरेक्ट अस्तर असं पलटी केलेलं नाही मी आणि करायचंही नाही तुम्ही सुद्धा. खूप छान पद्धतीने असा ब्लाऊज शिवायचा आहे. हातात असा घेतल्याबरोबर समजलं पाहिजे ब्लाऊज किती सुंदर असा शिवलाय, फिटिंग वगैरे किंवा नाही का अशा पद्धती. ह्याचं सुद्धा तुम्हाला मी फिनिशिंग दाखवते. फिटिंगची रेषा पहा किती सरळ अशी आलेली आहे. हे पहा, एकदम सरळ अशी फिटिंगची रेषा आलेली आहे. याला सुद्धा तेवढ्या शिलाया मी टाकून घेतलेल्या आहेत, 3-3 शिलाया फिटिंगसाठी. आणि ही इकडे कडेवरती आपली कवर शिलाई म्हणून असते ती. अशा प्रकारे माझं शिलाई काम असतं. यांची शिलाई मी 350 रुपये घेतलेली आहे, प्रत्येकी 350 रुपये. हे पहा, तर मग आता हे मी शिवलेले ब्लाऊज तुम्हाला आवडले का, कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा. नसतील आवडले तरी सांगा, किंवा तुम्हाला काय माझ्याकडून कोणत्या ब्लाऊजचं कटिंग पाहिजे, हेवी साईजचं किंवा सिंगल कटोरी 4 डार्ट, तसं कमेंटमध्ये मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर पहा, परत एकदा पहा किती छान असा ब्लाऊज. हा तर खूप सुंदर असा, कलर पण खूप छान आहे आणि खूपच सुंदर असा झालेला आहे सिंगल कटोरीमध्ये. आणि फिटिंगला सुद्धा खूप छान बसलेलं आहे हे ब्लाऊज त्यांना. हे पहा, हे सुद्धा 3 ब्लाऊज त्याच कस्टमरचे आहेत. पहिले जे 3 ब्लाऊज तुम्हाला मी हेवी साईजचे दाखवले आहेत त्याच कस्टमरचे आहेत. हे सुद्धा 3, असे एकूण 6 ब्लाऊज आहेत त्यांचे, पहिले 3 आणि आताचे हे 3. तर हे सुद्धा कशा पद्धतीने ते फिनिशिंग केले ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर हा आहे कॉटनचा ब्लाऊज. हा कॉटनचा. हे पहा, इथे पप पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा आलेला आहे आणि 2 पीस कटोरीचा आहे. पहा, हे पहा किती छान असा आलेला आहे. पहा, आणि हा पुढचा गळा राऊंड पहा किती सुंदर असा राऊंड आलेला आहे. आणि घातल्यानंतर सुद्धा प्रॉपर असा राऊंड मध्येच व्यवस्थित राहतो. आणि येल्बो स्लीव्हज याचे सुद्धा. आणि सिंपलच ब्लाऊज असतात या कस्टमरचे, माझ्या या ताईंचे सिंपल ब्लाऊज असतात. डिझाईनचं कधी सुद्धा नसतं, कायम त्यांचा हा राऊंड नेक असा सिंपल, साधं सिंपल आणि सोबर अशा पद्धतीने हा ब्लाऊज त्यांचा आहे.
आणि हा एक किती सुंदर कलर आहे हा सुद्धा, खूप छान असा कलर आहे. फिनिशिंग एकदम सुपर एक्सलंट. 6 हुक प्रत्येक ब्लाऊजलाच असतात पहा. 3 4 6 प्रत्येक ब्लाऊजला या प्रकारे असं फिटिंग देत असते. किती छान असं फिटिंग दिलेलं आहे. आतली बाजू सुद्धा पहा किती सुंदर अशी आलेली आहे फिनिशिंग. शिलाई मार्जिन सुद्धा एकसारखं आहे. इथे सुद्धा पहा एकसारखं असं शिलाई मार्जिन दिलेलं आहे. लुक सुद्धा पहा किती छान असे लुक तयार केलेले आहेत मी. ह्याचा सुद्धा पप्पा खूप छान असं फिटिंगला बसतं ताईंना ब्लाऊज तर. आणि खूप क्वांटिटीमध्ये असे त्यांचे ब्लाऊज शिवायला असतात. एकदम 5-5 6-6 4-4 3-3 सिंगल असा कधीच नाही. हाताला इथे हे टिकली वर्क आहे आणि इथे थोडासा मी जॉईंट दिलेला आहे कारण कापड कमी पडत होतं हेवी साईजचा असल्यामुळे. ह्याचा सुद्धा गळा पाठीच्या बाजूने राऊंडच आहे आणि हा पायपिंग पहा किती सुंदर असं पायपिंग केलेलं आहे मी त्याला. एल्बो स्लीव्ज पायपिंग सुद्धा इथे पायपिंग होती पहा किती छान अशी मी आपल्या नेहमीच्या फूटवरतीच लावलेली आहे ही पायपिंग. खूप छान असं एकदम फिनिशिंग सकट आपलं काम पाहिजे. हातात घेतल्याबरोबर ब्लाऊज समजला पाहिजे किती छान असं आणि फिनिशिंग सहित शिवला गेलेला आहे. याचं सुद्धा फिनिशिंग पहा. 2 पीस कटोरी एकदम छान असं फिटिंगला बसतं 2 पीस कटोरीचं ब्लाऊज. आता सध्या खूप माझ्याकडे बहुतेक कस्टमर हे 2 पीस कटोरीवालेच आहेत. 2 पीस कटोरी शिवा म्हणून सांगतात ते. खूप छान असं त्याचं टोक वगैरे दिसत नाही असं आणि फिटिंग एकदम परफेक्ट खूप छान. आता ह्याचा सुद्धा राऊंड गळा पहा पुढचा घातल्यानंतर सुद्धा पुढचा गळा त्यांचा छोटा आहे म्हणजे तरी पण 6चा आहे. त्यांना मोठा गळा आवडत नाही पुढचा सुद्धा. तर खूप छान असं पहा किती सुंदर ब्लाऊज असं तयार झालेलं आहे. इथे सुद्धा पाहू शकता तुम्ही मागचा पुढचा भाग एकदम क्लिअर मध्ये सारखा सेम आलेला आहे. या पद्धतीने अगदी योगपट्टी किती सुंदर अशी लागली गेलेली आहे पहा. ह्याचे सुद्धा एल्बो स्लीव्ज आहेत. हेवी साईजचं ब्लाऊज किती सुंदर असं फिनिशिंग सहित मी तयार केलेलं आहे. गळा गोलच ओके नाही. इथे जॉईंट तुम्ही पाहू शकता एकदम कट टू कट असे सारखे आलेले आहेत आणि फिटिंगची रेषा पहा एकदम सरळ मध्ये अशी छान आलेली आहे फिटिंगची रेषा सुद्धा. ओके नाही. अशा पद्धतीने ब्लाऊज तयार केल्यानंतर तुमचं कस्टमर कधीच दुसरीकडे जाणार नाही ब्लाऊज शिवायला. अगदी आपल्याला वेळ नसेल तर कधी पण द्या पण ब्लाऊज तुम्हीच शिवा. अगदी महिना 2-2 महिने थांबायला तयार असतात कस्टमर पण ब्लाऊज तुम्हीच शिवा. किती छान असा गोल गळा पाठीमागचा आहे. जास्त मोठा नाही लागत आवडत आहे त्यांना असं एवढी पाठ भरून असं दिसलं पाहिजे. खूप छान असा. इथे हात शिलाईची पट्टी कंपल्सरी माझ्या प्रत्येक ब्लाऊजला असते पहा. आता हे जरी इथे काट आहेत पाठीमागच्या बाजूने
तरी सुद्धा इथे मी कमरेची पट्टी दिलेली आहे, कमरपट्टी. ह्या कमरपट्टीने खूप छान असा ब्लाऊज बसतो. इथे सुद्धा शिलाई मार्जिन पहा, ही जी योगपट्टी मी जोडलेली आहे इथे जवळजवळ 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन इथे मी आतमध्ये घेतलेलं आहे. हे सुद्धा खूप छान असं आहे. म्हणजे इथे सुद्धा एक कमरपट्टी, म्हणजे इथे सुद्धा असा बेल्ट लावल्यासारखं, म्हणजे आतमध्ये जी 1.5 इंचाची शिलाई माया आहे इथे सुद्धा खूप छान असं बसतं हे ब्लाऊज फिटिंग. तर ह्याचं सुद्धा फिनिशिंग पहा. एकसारखं शिलाई मार्जिन, शिलाई किती टाकल्यात पहा, इथे डबल, हे इथे कडेवर सुद्धा मी शिलाई टाकून घेत असते. ओव्हरलॉक बाकी आहे त्याचा. अगदी ओव्हरलॉक नाही केलं तरी सुद्धा आपली ही जी कडेवरची शिलाई असते ना इथली प्रॉपर, तिच्याने ब्लाऊज आपले धागे कुठेही निघत नाही, धागे दोरे. ह्याची सुद्धा फिटिंगची रेषा पहा, एकदम सरळ असं फिटिंग फिनिशिंग सहित आपलं तयार झालेलं आहे. हे पहा, 4 शिलाया माझ्या कंपल्सरी असतात. 1, 2, 3 आणि 4. 1.25 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवत असते आणि प्रॉपर 1.5 इंचाचं इथे, कारण आतमध्ये आपल्या इथे कवर शिलाईला 1.5 इंच जातं आणि इथे हे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आपलं खालपासून इथपर्यंत दंड घेरापर्यंत कंपल्सरी आहे. बाई कशा पद्धतीने जोडलेली आहे ते पण पहा. किती धागे दोरे वेळच्या वेळी कट केले तरी कुठेतरी तो राहतोच. शिलाई मार्जिन पहा, एकसारखं असं शिलाई मार्जिन आपलं घेतलेलं आहे. किती सुंदर असा ब्लाऊज दिसतोय पहा, फिनिशिंग सकट, किती व्यवस्थितपणा. इथे पण धागा थोडासा राहील. अशा पद्धतीने हे होते आपले एकाच कस्टमरचे 6 ब्लाऊज. तर पहा किती छान असे हे हेवी साईजचे ब्लाऊज आहे. किती सुंदर पद्धतीने मी शिवलेले आहे. तर तुम्हाला याचं कटिंग हवं असेल, कुणाला पाहायचं असेल तर मला कमेंट करा. तर याचं कटिंग मी तुम्हाला हेवी साईजचं दाखवून देईल. कारण ह्याच्यामध्ये मुंडा किती घ्यायचा, बस्ट पॉईंट कितीवर द्यायचा, मुंडा खोली कितीवर घ्यायची, हे तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्व काही मी सांगून देईल. किंवा शोल्डरमधून डीप गळा आहे तर शोल्डरमधून किती इंच वजा करायचं, शोल्डर कमी करायचं, पुढचा गळा किती इंचाचा आहे तर पुढचं शोल्डर किती कमी करायचं, हे सर्व टिप्स आणि ट्रिक्स सहित मी तुम्हाला सांगून देईल. फक्त तुम्ही मला कमेंट करा की आम्हाला तर याचं कटिंग दाखवा किंवा याच्या छान छान अशा टिप्स आम्हाला द्या. ओके, चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल, संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.